झी 24 तास एक पाऊल पुढे। गौरी गणपतीच्या निमित्तानं फुलांना बाजारात मागणी वाढली आहे। पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर फुलशेती केली जाते। इथले शेतकरी सध्या फुलं काढण्याच्या कामात व्यस्त आहेत। या फुलशेतीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुणे जिल्ह्यातल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मध्ये या क्षणी आम्ही आहोत। आपण पाहू शकता सगळा जो परिसर आहे तो फुलांनी बहरलाय। पुरंदर तालुक्यातलं चांबळी नावाचं गाव आहे आणि या परिसरात ही अशी फुल शेती बहरली आहे। या गावामध्ये किंबहुना संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावरती फुल शेती केली जाते, ज्यामध्ये शेवंती, कापरी आणि अशी अनेकविध प्रकारच्या फुलांचं उत्पन्न या ठिकाणी शेतकरी घेतात आणि त्याचीच लगबग या ठिकाणी बघायला मिळते। हे जे कास्तकार महिला पुरुष आहेत हे ही फुलं काढण्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत। दादा, यावर्षीचं कसं उत्पन्न आहे, काय साधारणपणे तुम्ही सांगाल? उत्पन्न यावर्षीचं पाण्याअभावी चांगलं आहे, परंतु बाजारभाव नसल्यामुळं थोडा मालाला आम्हाला फरक पडलेला आहे आणि आम्ही एवढी शेती उन्हाळ्यामध्ये जगवली, म्हणजे टँकरच्या पाण्यावरती आतापर्यंत जगवत आलेलो आहे। दुष्काळाचं तर आम्हाला सगळ्यांना जाणवत आहे। कुठल्या कुठल्या प्रकारची फुलं तुम्ही या ठिकाणी? 2-3 प्रकारची फुलं आहेत, पांढरी शेवंती, पिवळी शेवंती, कापरी तोडते। गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती फुल शेती केली जाते। अनेक लोकांनी आम्ही या ठिकाणी पाहतोय। वातावरण तुमच्या इथलं जे आहे ते फुल शेतीला चांगलं आहे। वातावरण फुलशेतीला आम्हाला चांगलं आहे, पण पाणी नसल्यामुळे आमचा काही इलाज चालत नाही। या लोकांची अपेक्षा केवळ एवढीच आहे, असं आपण आता म्हटलं की गणपतीला ही सगळी फुलं जात आहेत, त्यामुळे गणपती बाप्पाकडे या लोकांचं एकच मागणं आहे, यांनी मोठ्या कष्टानं घेतलेलं हे पीक आहे त्याला योग्य तो मोबदला मिळायला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, चांबळी गाव, पुरंदर। झी 24 तास एक पाऊल पुढे।